बाबासाहेब आंबेडकर आणि संपूर्ण बाबासाहेबांचेच अनुयायी आज जो निर्णय लागला तो अद्वितीय न भूतो न भविष्यता असा आहे. ज्या निर्णयाची आपण वाट पाहत होतो आणि आपले जे असंख्य कार्यकर्ते आहेत ते जातीने सगळं मतभेद वगैरे विसरून आपण नागपूरला अनेकदा जाऊन आलेले आहोत. आणि मी त्यावेळेसच म्हटलं होतं की माझं वय पुष्कळ झालेलं आहे, जो निर्णय हा माझ्यासमोर झाला पाहिजे ही एक माझी इच्छा होती, ती भगवंतांनी पूर्ण केली. आणि बाबासाहेबांचे खूप खूप आपले आभार आहेत, कारण की बाबासाहेबांच्या पुण्यामुळेच आज हा निकाल लागलेला आहे. त्याच्याबरोबर ते सर्व कार्यकर्ते जे आहेत ते सुद्धा जिद्दीने या केसमध्ये विजयी होते. त्यांचं मी कौतुक करते, आभार मानते. आणि हा विजय जो आहे बाबासाहेबांचा विजय आहे, बाबासाहेबांच्या प्रेरणाचा विजय आहे. बाबासाहेबांनी जी शक्ती आपल्याला दिलेली आहे त्या शक्तीच्या जोरावर आपण जे लढलो त्याचा हा विजय आहे. पुढे ह्या जागेच्या संदर्भात काय करायचं आहे सर्व कार्यकर्ते म्हणून एकत्र बसतील आणि सगळ्यांनी मते काय करायचं ते ठरवतील आणि एकत्र जर काम केलं तर काय होतं याचा हा रिझल्ट तुम्हाला आहे. त्यामुळे पुढे सुद्धा आपण तसंच एकत्र काम करून कोणी लहान नाही, मोठा नाही, बाबासाहेबांच्यापेक्षा कोणीही मोठं नाही. आणि बाबासाहेबांसाठी आपल्याला जगायचं आहे, बाबासाहेबांसाठी आपल्याला करायचं आहे. आणि माझे तर शेवटचे दिवसात मी तर संपूर्ण माझ्या दुधाच्या तेव्हापासून शेवटपर्यंत मला बाबासाहेबांच्या विचारांचा समोरच राहून कार्य करायचं आहे. आजचा हा निर्णय तर तोही विशेष म्हणजे माझ्या जन्मदिवसासाठी मला एक फार मोठी उपलब्धी आणि एक मोठं जे मिळाल्यासारखं मला वाटतं. आणि मी आज खूप खुश आहे. सर्व कार्यकर्त्यांना मंगलमैत्री देते. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आणि आपण पुढेही असंच एकजुटीने काम करूया असं सगळ्याच्या वतीने मी नमूद करते. सगळ्यांना आशीर्वाद देते. इथेच थांबते. या ठिकाणी क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी नागपूर उच्च न्यायालयामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या जागेच्या संदर्भामध्ये 2012 पासून जो आम्ही संघर्ष करत आहोत त्या संघर्षाचा बदला आज उच्च न्यायालयामध्ये ॲडव्होकेट खान कप्तान वकील साहेब आणि ॲडव्होकेट वाहने साहेब यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली. आणि आज आपण या ठिकाणी ही जागा जी होती, गठ्ठाण्याची जी जागा होती, ही जागा बाबासाहेबांच्या स्मारकाला सोंधी करण्यासाठी आज आपला विजय झाला. पण मित्रांनो, मला एवढं म्हणायचं आहे की आज मला असं वाटतं की 2012 पासून जो आम्ही संघर्ष केला, सर्व समाजाच्या घटकातील लोकांना, सर्व पक्षाच्या लोकांना, संघटनेच्या प्रमुख लोकांना एकत्र करणे हा फार मोठा बाब आहे. एकत्र करून हा मुद्दा 2012 पासून आम्ही रेटला आणि 2017 पासून तर आतापर्यंत हायकोर्टामध्ये आम्हाला अटक केलं. या ठिकाणी आमच्या आईसाहेब आहेत. या ठिकाणी एका कोणत्या कार्यकर्त्याचं नाव घेता येणार नाही, सगळ्याच कार्यकर्त्यांचं या ठिकाणी फार मोठं योगदान आहे. की आम्ही एवढं टाकत नाही की आमचा बाबासाहेबांच्या स्मारकाचा लवकरात लवकर निकाल लावा म्हणून आम्ही हायकोर्टामध्ये आत्मदान करायला निघालो होतो. आम्हाला 3 टप्प्यामध्ये अटक केलं आम्हाला. आणि शेवटची गाडी माझ्यावाली हायकोर्टामध्ये जेव्हा पोहोचली त्या ठिकाणी संपूर्ण पोलीस छावणीचा स्वरूप होता. पण या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांच्या या ठिकाणी अभिनंदन की हा 2012 पासूनचा जो संघर्ष जो होता हा संघर्ष खतम झाला. आणि या जागेचा आता पुढचा वाटचाल या जागेच्या संदर्भामध्ये, या जागा कशी असायला पाहिजे, पुतळा कोणत्या ठिकाणी असायला पाहिजे, या ठिकाणी सार्वजनिक वाचनालय असायला पाहिजे, UPSC MPSC पाणीची व्यवस्था, लॅट्रिन बाथरूम सर्व असायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी महानगरपालिकेच्या आयुक्ताला आम्ही फार एक सर्व शिष्टमंडळ भेटणार आहोत. आणि त्याचा DPR आम्ही तयार करून या पद्धतीने आम्ही या बाबासाहेबांच्या स्मारकाच्या संदर्भातला जागेच्या संदर्भातला मुद्दा भेटून झाला. आम्ही विजय झालो. सर्व आंबेडकरी समाजाच्या सर्व प्रमुख लोकांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. थांबतो. जय भीम, जय संविधान. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. मी राजेश वानकडे, भीम ब्रिगेड संघटना संस्थापक अध्यक्ष. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा लढा 2012 पासून चालू होता आणि त्या लढ्याला आज यश मिळालेले आहे. आणि त्या यशाचे सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जेवढे अनुयायी आहेत, त्या शिव फुलेशाहू आंबेडकर यांचे जे अनुयायी आहेत त्यांना सर्वांचं अभिनंदन करतो. आणि याचबरोबर मी कलेक्टर साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, पोलीस आयुक्त रेड्डी साहेबांचे सुद्धा अभिनंदन करतो, मनपा आयुक्त आष्टीकर साहेबांचे अभिनंदन करतो. आणि खास करून
आमच्या आईसाहेब कमलताई गवई, भूषणजी गवई यांचे सुद्धा अभिनंदन करतो की ज्यांनी या लढ्यासाठी अहोरात्र कष्ट केले आणि सर्व भीमसैनिक जे आंबेडकरी अनुयायातील लोक या ठिकाणी होते त्यांनी या आंदोलनासाठी जो उठाव केला होता, जे आंदोलन केले नागपूरला हायकोर्टामध्ये अटक केली होती, त्या ठिकाणी आंदोलन रॉकेल अंगावर घेण्यात आले होते, त्याचा धसका आंबेडकरी अनुयायाचा धसका आज हायकोर्टाला बसला, जिल्हाधिकारी कार्यालयाला बसला आणि त्याच माध्यमातून आज आंबेडकरी अनुयायांसाठी हा सर्वात मोठा जल्लोष आहे आणि त्या जल्लोषाचे मी सर्वांना अभिनंदन करतो. जय भीम, जय संविधान. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. मी जो 5 जुलै 2026 रोजी या ठिकाणी ते स्वतःला दफन केलं होतं, जिवंत समाधी घेतली होती, त्याचे 7 दिवसातच मध्ये रिझल्ट या न्यायालयाने दिलेला, खरोखर मी त्या न्यायालयाचे मी मनपूर्वक आभार मानतो. आणि संपूर्ण जनतेला या ठिकाणी हे फक्त या बाबासाहेबांचे, तथागतांचे विचारांचे बाबासाहेब होते, परंतु मूर्तीला विरोध होता, बाबासाहेबांच्या मूर्तीला विरोध होता. फक्त इथे प्रतिमा पुतळा बसवायचा हाच हेतू आमचा नव्हता. हे जागा जी आहे ते आमची ऊर्जास्थान आहे. या ठिकाणावरून जे अमरावतीमध्ये जी जनता आहे, 30 लाख प्लस जनता आहे, मी 5 तास याच ठिकाणी जमिनीमध्ये गाडलं गेलो होतो. माझा पायाला सुद्धा, आता सुद्धा माझी मिसेस आरोग्य विभागात असल्यामुळे आता सुद्धा मला त्रास होत आहे. तो त्रास मी पहिलेच बोललो आहे की जो माझा श्वास आहे, जो माझं शरीर आहे, हे बाबासाहेबांमुळे आहे. आज मी सुद्धा त्रास आहे, खातो आहे ते बाबासाहेबांमुळे घेतो, श्वास जो घेत आहे तो बाबासाहेबांमुळे घेत आहे. माझं एवढंच म्हणणं आहे जनतेला की ह्या 7 दिवसाच्या आतमध्ये, आणि विशेषतः कमलाई गवईंनी दिवसभर माझी साथ दिली आणि त्यांच्याच वाढदिवसाला आज सन्माननीय न्यायपालिकांनी निर्णय दिला. मी मनापासून सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.